Hello students, 11th Commerce, Organization of Commerce and Management. Last few lectures we have started chapter number 4, Forms of Business Organization first. Then we have started first point, sole trading concern or sole proprietorship. त्यानंतर आपण मेरिट्स सोलो प्रोप्रायटरशिपचे मीनिंग डेफिनेशन पाहिली, त्यानंतर फीचर्स पाहिले, त्यानंतर मेरिट्स पाहिले आणि त्यानंतर आपण डिमेरिट्स कडे गेलो. सोलो प्रोप्रायटरशिपचे मेरिट्स याचा अर्थ ॲडव्हांटेजेस ते आपण पाहिले होते. इझी फॉर्मेशन फर्स्ट नंबर, सेकंड नंबर क्विक डिसिजन, थर्ड नंबर मॅक्सिमम सिक्रेसी, फोर्थ नंबर डायरेक्ट मोटिवेशन, फिफ्थ नंबर होता फ्लेक्सिबिलिटी, सिक्स नंबर लोअर कॉस्ट अँड सेवन नंबर इफिशियन्सी. त्यानंतर आपण डिमेरिट्स याचा अर्थ डिसएडव्हांटेजेस कडे गेलो. सोलो ट्रेडिंग कन्सर्नचे डिसएडव्हांटेजेस म्हणजे डिमेरिट्स काय आहे, त्याचं नुकसान काय आहे. सोलो प्रोप्रायटर जो सोलो ट्रेडिंग कन्सर्न रन करतो, तो बिझनेस चालवतो या संदर्भात. त्यामधील फर्स्ट नंबर होता लिमिटेड कॅपिटल. जो कोणताही सोलो प्रोप्रायटर सोलो ट्रेडिंग कन्सर्न तो बिझनेस रन आउट करणार आहे, एका सिंगल पर्सन किती प्रमाणात कॅपिटल गोळा करू शकतो नाही, जास्त प्रमाणात तो कॅपिटल राईज करू शकत नाही, म्हणजे याचा अर्थ गोळा करू शकत नाही. A sole trader, a single owner, his capacity for raising a capital is limited. Raising capital, राईज करणे याचा अर्थ गोळा करणे, कलेक्ट करणे. तो कोणताही सिंगल पर्सन सिंगल ओनर एका लिमिटेड प्रमाणातच कॅपिटल राईज करू शकतो. त्याच्या लिमिटेशन्स येतात त्याच्यावरती ते कॅपिटल राईज करण्यासाठी. यामुळे हा फर्स्ट डिसएडव्हांटेजेस किंवा डिमेरिट्स. त्यानंतर सेकंड नंबर आपण पाहिलं होतं लिमिटेड मॅनेजरियल स्किल. लिमिटेड मॅनेजरियल स्किल्स, त्याच्यावरती सुद्धा मॅनेजरियल स्किल याचा अर्थ कंट्रोल करण्याचं काम जे आहे, जे बिझनेसेसचं आहे, त्याच्यावरती सुद्धा एक लिमिटेड स्वरूपात त्यावरती तो करणार आहे. म्हणजे त्याचा अर्थ काय झाला, काय आहे, सोलो प्रोप्रायटर हा एक सिंगल पर्सन आहे, तो ओनर सुद्धा आहे, मॅनेजर ऑफ द बिझनेस आहे. तो एकटाच एक व्यक्ती त्या व्यवसायाचा काय आहे, मॅनेजर पण आहे आणि ओनर पण आहे. याचाच अर्थ त्याच्याजवळ जेवढी काही एका पर्सनची ॲबिलिटी आहे तेवढ्याच प्रमाणात तो त्या ठिकाणी वर्क करू शकतो. त्यामुळे त्या हँडलिंग करण्याच्या वरती सुद्धा लिमिटेशन्स येतात. जसे एका पद्धतीने विचार करायला गेला तर तुम्हाला बेसिक 4 चॅप्टर्स आहेत, त्यातील फक्त 2च चॅप्टर म्हणजे म्हणण्याचा अर्थ 2च सब्जेक्ट मी घेतो. याचा अर्थ जर मी सगळेच सब्जेक्ट घ्यायला लागलो तर माझी इफिशियन्सी नाही, कारण माझेही तेवढेच मी सगळ्याच काही हँडल करू शकतो का, नाही हँडल करू शकत आपण. त्याच पद्धतीने तो एक सिंगल ओनर ओव्हरऑल बिझनेस करताना किंवा बिझनेस चालवताना त्याच्यावरती काही लिमिटेशन्स येतात. हा सेकंड नंबरचा आपण पाहिला, लिमिटेड मॅनेजरियल स्किल. अ सोलो ट्रेडर हॅज टू मॅनेज अँड कंट्रोल द बिझनेस. तो बिझनेस कंट्रोल करण्याचं काम तो सिंगल पर्सन करतो आणि त्याच्यानुसार त्यावरतीचे पूर्णपणे कंट्रोल करू शकत नाही. त्यानंतर थर्ड नंबर आपण पाहिला होता अनलिमिटेड लायबिलिटी. जो फीचर्स मधीलच पॉइंट आहे या ठिकाणी. अनलिमिटेड स्वरूपाची लायबिलिटी आहे, दायित्व त्याचं देण्याचं जो आहे, गेन करण्याच्या पद्धतीने कॅपिटल राईज करतो तो आपल्या फ्रेंड्सकडनं, रिलेटिव्हजकडनं सोलो ट्रेडर. परंतु ज्यावेळेस त्याला पे ऑफ करायचं असेल, पैसे द्यायचे असतील त्या ठिकाणी, त्यावेळेस त्याची ही लायबिलिटी ही अनलिमिटेड स्वरूपाची असते. देयर इज अ नो डिफरन्स बिटवीन इन अ पर्सनल प्रॉपर्टी अँड बिझनेस प्रॉपर्टी. त्याला ज्यावेळेस पे ऑफ करायचे असतील, पैसे द्यायचे असतील, त्याला ते द्यावेच लागतील. अनलिमिटेड लायबिलिटी आहे, कारण तो एकटाच ओनर आहे, त्याने एकट्यानेच पैसे घेतलेले आहेत, त्याला डिफरन्स वेगळं करता येत नाही. पैशाची प्रॉपर्टी मधून देताना म्हणजे त्याची वैयक्तिक प्रॉपर्टी आणि बिझनेस प्रॉपर्टी ही एकच समजण्यात येते. त्यानंतरचा फोर्थ नंबर आता आपल्याला सुरू करायचा आहे, लॅक ऑफ स्टॅबिलिटी. लॅक ऑफ स्टॅबिलिटी याचा अर्थ कमतरता असणे, अभाव असणे त्या ठिकाणी पूर्णपणे. लॅक ऑफ स्टॅबिलिटी, स्टॅबिलिटीचा अभाव असणे, स्टेबलचा. स्टॅबिलिटी याचा अर्थ स्थिरता म्हणतो आपण, स्टेबल असणे, नॉट अ मूवेबल.
परंतु त्या ठिकाणी काय मिळतं, त्या स्टॅबिलिटीचा अभाव असणे हा नेक्स्ट आपल्याला त्या ठिकाणचा डिमेरिट्स व्हायचा काय आहे. एक्झिस्टन्स ऑफ सोल ट्रेडिंग कन्सर्न इज टोटली डिपेंडेड ऑन द एक्झिस्टन्स ऑफ अ सोल ट्रेडर, डेथ, insolvency or instantly of sole trader affect the existence of the business. बिझनेस मध्ये जो कोणताही येणारा आहे याचाच अर्थ जो बिझनेस मध्ये एक्झिस्टन्स सुरुवात करणारा जो आहे तो एकटाच व्यक्ती आहे. जर तो एकटाच व्यक्ती डेथ झाला तर व्यवसाय बंद पडला, चालेल का? नाही, कारण तो एकटाच चालवत होता. त्याचबरोबर त्या ठिकाणी सांगण्यात आले डेथ झाला, इन्सॉल्वन्सी होणे याचाच अर्थ दिवाळखोरीस निघणे. विजय माल्या पळून गेला, माहिती आपल्या सगळ्याला, भारतांना चुना लावून पैसे घेऊन बँकेला गेला पळून. परंतु तो पळून जाताना अगोदरच इथं जाहीर केला होता काय, माझ्यावर कसलेच पैसे नाहीत, मी घेतलो आणि माझ्यावरचे पैसे सगळे संपले आणि तो पळून गेला. परंतु तो सांगताना काय झाला होता, सगळा काही दिवाळखोरीस निघाला असतो. म्हणजे त्याचा अर्थ इन्सॉल्वन्सी होणे, कसल्याही प्रकारची माझ्याजवळ रक्कम नाही. आपण म्हणतो काय करायचं तुला, करून घे म्हणून, माझं काहीच नाही पैसे म्हणतो. याचाच अर्थ काय झाले, इन्सॉल्वन्सी होणे, कसल्याही प्रकारची रक्कम अदा न करता तसाच राहणे. असा जर व्यक्ती जो सोल ट्रेडर आहे त्याची डेथ झाली तर तो व्यवसाय जो सोल ट्रेडिंग आहे तो क्लोज होतो. इन्सॉल्वन्सी झाला तरीही क्लोज होतो, म्हणजे दिवाळखोरी झाला. अशामुळे त्या बिझनेसला काय मिळत नाही, स्टॅबिलिटी मिळत नाही. हा त्याचा डिमेरिट्स आहे. हा जर पार्टनरशिप मध्ये असला असता, एखादा व्यक्ती मृत्यू झाला तर तो दुसरा बिझनेस चालवतो. हेच जर जॉईंट फॅमिली मध्ये असलं असतं, एखादा फॅमिली मेंबर मेल्यानंतर तो व्यवसाय बंद होतो का? नाही, दुसरा कोणीतरी त्या फॅमिली मेंबर मध्ये बिझनेस चालवतो. त्याचप्रमाणे कोऑपरेटिव्ह सोसायटीमध्ये सुद्धा 10 मेंबर्स असतात. एखादा मेंबर्सची डेथ झाली तरी ती कंपनी, एखादा मेंबर डेथ झाला कंपनी बंद पडते का? नाही. विजय माल्या पळून गेला, इन्सॉल्वन्सी झाला, पण त्याची रॉयल स्टॅग असेल, मॅकडॉनल्ड्स असेल, या बंद पडल्या का कंपन्या? त्याच्या नाही बंद पडल्या, त्याच्या कंपन्या चालूच होत्या. तो दिवाळखोर झाला, सिंगल पर्सन झाला. आणि सिंगल पर्सनचा बिझनेस कोणता आहे? सोल ट्रेडिंग कन्सर्न. त्यामुळे त्या बिझनेसेसला काय मिळत नाही, स्टॅबिलिटी मिळत नाही. हा त्याच्यातील डिमेरिट्स. त्यानंतर नेक्स्ट आहे लॅक ऑफ स्पेशलायझेशन. कशाचा? स्पेशलायझेशनचा अभाव असतो. म्हणजेच स्पेशलाइज्ड बिझनेस एक पर्सन टाकू शकत नाही. त्यासाठी त्याला काय लागते? मॅनपॉवर्स लागते, सपोर्टिंग लागतं, तेवढ्याच प्रमाणात त्याला फायनान्शियल लागतो, पैसा लागतो, टीमिंग लागते. या सगळ्यांचा त्यामध्ये स्पेशलायझेशनचा अभाव निर्माण होतो. हा त्यातील नेक्स्ट डिमेरिट्स आहे. आता काय आहे? डिव्हिजन ऑफ वर्क लेड्स टू स्पेशलायझेशन. डिव्हिजन ऑफ वर्क लेड्स टू स्पेशलायझेशन. स्पेशलायझेशन म्हणजे डिव्हिजन ऑफ वर्क, विभागून काम करणे. म्हणजेच याचाच अर्थ जसा कॉलेजमध्ये आर्ट, कॉमर्स, सायन्स तीन वेगवेगळ्या डिव्हिजन आहेत का नाही, काम सुद्धा तीन वेगवेगळ्या, या किंवा त्याच्या पुढे जाऊन 11th कॉमर्स आणि 12th कॉमर्स इथंच बसतो का आपण, वर्क इथंच करतो? नाही, आपण परत स्पेशलाइज करतो. किंवा एसपी आणि मॅथ एकाच ठिकाणी बसून देतो आपण टीचिंग तुम्हाला? नाही. याचा अर्थ काय झालं? कामाची विभागणी करणे. इन शॉर्ट काय आहे? कामाची विभागणी करणे म्हणजे स्पेशलायझेशन. डिव्हिजन ऑफ वर्क टू मीन्स स्पेशलायझेशन. कामाची विभागणी करणे म्हणजे स्पेशलायझेशन. हा भाग तो एक सिंगल व्यक्ती करणार आहे का? नाही. का? तर सोल ट्रेडर इज अ सिंगल ओनर पर्सन. तो एकटाच व्यक्ती आहे. तो कोणा डिव्हिजन ऑफ वर्क करू शकणार आहे? नाही करू शकत. कामाची विभागणी तो करतो का? करूच शकत नाही. का? त्याची लिमिटेड कॅपिटल्स आहे, लिमिटेडच प्रॉफिट आहे, लिमिटेडच बिझनेस स्ट्रक्चर आहे. त्यामुळं त्याला काही कामाचं वर्क ऑफ डिव्हिजन, त्याला सांगण्यात आले डिव्हिजन ऑफ वर्क लेड्स टू स्पेशलायझेशन. हे त्याला त्या ठिकाणी त्या बिझनेसमध्ये करता येत नाही. त्यामुळे हा त्याच्यातील डिमेरिट्स आहे. स्पेशलायझेशन म्हणजे काय सांगितलं? डिव्हिजन ऑफ वर्क लेड्स टू स्पेशलायझेशन. कामाची विभागणी करणे म्हणजेच एक प्रकारे स्पेशलायझेशन करणे.
आपण सांगतो रोज तुम्हाला अभ्यास करा, राईट डाऊन करून या. सगळं काही एकाच वहीत लिहितात का? काय करतात? वेगवेगळे डिव्हिजन ऑफ वर्क करतात, सेपरेट बुक्समध्ये करतात. यालाच काय म्हणलेलं आहे? स्पेशलायझेशन. त्यालाच विशेषीकरण असतं शुद्ध मराठीमध्ये म्हणतो, स्पेशलाइज करायचं. त्यानंतर पुढे बट सोल ट्रेडर इज इन्वॉल्वड इन ऑल ॲक्टिव्हिटीज ऑफ हिज बिझनेसेस ॲज बाईंग, सेलिंग, अकाउंटिंग एक्सेट्रा. कामाची विभागणी म्हणजे स्पेशलायझेशन म्हटलेलं आहे. परंतु सोल ट्रेडर हा काय करतो? बिझनेस मधील सर्व ऍक्टिव्हिटीजला तो एकटाच फेस करत असतो. ऍक्टिव्हिटीज म्हणजे बिझनेस मधील ऑल ऍक्टिव्हिटीज टू द सोल ट्रेडर. मग काय काय लागतं तुम्ही ऍक्टिव्हिटीज? मग मी काय म्हणालो आणि काय तुम्हाला समजलं? बिझनेस मधील काय म्हणाले? बट सोल ट्रेडर इज इन्वॉल्वड इन ऑल ऍक्टिव्हिटीज ऑफ सोल ट्रेडिंग बिझनेस. काय अंडरस्टँड झालं? Sole trader involved in all activities of his business such as buying, selling, accounting. काय आहे? बट सोल ट्रेडर इन्वॉल्वड इन ऑल ऍक्टिव्हिटीज ऑफ हिज बिझनेस सच ॲज बाईंग, सेलिंग, अकाउंटिंग एक्सेट्रा. परंतु काय आहे? एकच व्यक्ती जो सोल ट्रेडर आहे तो व्यवसायातील सर्व ऍक्टिव्हिटीज तो सिंगल पर्सन करत असतो. जसे की वस्तू खरेदी करणे, गुड्स सेलिंग करणे, विक्री करणे, परचेसिंग करणे किंवा अकाउंटिंग करणे, हे सर्व काही वर्क तो एक सिंगल पर्सन करत असतो. त्यामुळे त्या बिझनेसेस मध्ये स्पेशलायझेशनचा लॅक ऑफ आहे, अभाव आहे त्या ठिकाणी. त्यानंतर पुढे ही हॅज टू प्ले मल्टिपल रोल्स सो इट इज सेड दॅट ही इज जॅक ऑफ ऑल ट्रेड मास्टर्स ऑफ नन. तो एकटाच एकमेव जॅक आहे. म्हणजेच काय आहे? जॅक ऑफ ऑल ट्रेड्स. एकटाच पर्सन. जर सपोज मे बी असेल किंवा नसेल, कार मे बी असेल कोणाजवळ किंवा नसेल, कार पंक्चर झाल्यानंतर कसं काढतात काही माहिती आहे? जाताना ट्रक पंक्चर झालेली असते किंवा अदरवाईज मोठ्या गाड्या पंक्चर झालेल्या असतात. टू व्हीलर पंक्चर झाली आपण स्टँडवर काढतो आणि बाजूला काढतो टायर, बरोबर आहे? ही तरी माहिती आहे. सायकल सारखं काढायचं असतं. कार वगैरे पंक्चर झाली तर पाहतो आपण काय करतो? खाली जॅक लावतो, म्हणजेच ती गाडी उचलली जाते आणि मग तो बाजूला पार्ट काढतो. जॅक एकच लावतो, अख्खी गाडी उचलली जाते. त्याच प्रमाणात काय म्हणलेलं आहे? सोल ट्रेडर ही इज अ जॅक ऑफ ऑल ट्रेड्स. ट्रेड्स व्यापार. त्या पूर्ण व्यापार हा एकटाच पर्सन उचलतो. जॅक ऑफ ऑल ट्रेड्स. तो एकटाच व्यक्ती उचलतो. त्यामुळे याच्यामध्ये कसल्याही प्रकारचा स्पेशलायझेशन भेटत नाही. त्यानंतर नेक्स्ट नंबरचा, लास्ट नंबरचा 6 नंबर आहे नॉट सुटेबल फॉर लार्ज स्केल ऑपरेशन्स. नॉट सुटेबल फॉर लार्ज स्केल ऑपरेशन. म्हणजेच ऑपरेशन म्हणजे तो असं ऑपरेशन करतो का? नाही. काम करणे. कशासाठी सुटेबल नाही? सोल ट्रेडिंग कन्सर्न मोठ्या व्यवसायासाठी सुटेबल नाही. आपण म्हणतो का नाही, तुला सूट महिना गेला ड्रेस बदलून टाक तू ड्रेस. सूट महिना गेला म्हणजेच काय? आपण तिथे विचारतो का सूट महिना गेला म्हणजे काय नाही? त्याचप्रमाणे काय म्हणलेलं आहे? नॉट सुटेबल फॉर लार्ज स्केल ऑपरेशन. सोल ट्रेडिंग कन्सर्न हा मोठ्या व्यवसायासाठी सुटेबल नाही, योग्य नाही. काय? कशामुळे नाही? तर तो एक सिंगल पर्सन आहे.
एक पर्सन जास्त प्रमाणात कॅपिटल इन्व्हेस्ट करू शकत नाही, लार्ज स्केलमध्ये तो बिझनेस टाकू शकत नाही मोठ्या प्रमाणात. त्याच्यावरतीचे लिमिटेशन्स येतात. कोणते तर कॅपिटल मिनिमम घ्यावं लागतं, मॅनेजरियल सगळ्या काही ॲक्टिव्हिटीज एकालाच कराव्या लागतात, त्याचबरोबर त्याची डॅबिलिटी आहे, त्याचबरोबर स्टेबिलिटी आहे, त्याचबरोबर त्याला स्पेशलायझेशनचं डिव्हिजन ऑफ वर्क करता येत नाही. यामुळे तो सोल प्रोप्रायटरशिप हा लार्ज स्केलमध्ये वर्क करू शकत नाही. हा शेवटचा आहे, नॉट सुटेबल फॉर लार्ज स्केल ऑपरेशन्स. सोल ट्रेडर कंडक्ट्स हिज बिझनेस ऑन स्मॉल स्केल. छोट्या प्रमाणातच सोल ट्रेडर हा व्यवसाय टाकू शकत असतो त्या ठिकाणी. त्यानंतर जनरली ही ऑपरेट्स इन लोकल मार्केट. अशा प्रकारचे एका व्यक्तीचा व्यवसाय हा कुठं असतो, लोकल मार्केटला. जसे आपण इथून आपल्या कॉलेज समोरून निघाल्यानंतर दिसतं आपल्याला प्रत्येक छोटंसं दुकान आहे, अनलिमिटेड स्वरूप. आपल्या घरापासून आपल्या घरातील गल्लीत असतील, गोळ्यात असतील, कुठल्याही प्रकारचा एक व्यक्तीचा बिझनेस असतो. भाजीवाला असेल, किराणा दुकानवाला असेल, पेपरवाला असेल, हा सगळं काय झाले एका व्यक्तीचे बिझनेसेस आहे जो चालवतो, त्यालाच आपण सोलो ट्रेडिंग म्हणतो. पण हे जनरली कुठं असतात, लोकल मार्केटला, आपापल्या आजूबाजूच्या छोट्याशा ठिकाणावर. सोलो ट्रेडिंग कन्सर्न इज अ वन मॅन शो बिझनेस. वन मॅन शो म्हणजे एकाच व्यक्तीचा बिझनेस. आपण पाहतो का नाही, वन मॅन शो ऑपरेशन्स असतात. टीव्ही वरती येतं का नाही वन मॅन शो, एकाच व्यक्तीचा तो शो असतो. एकटाच अँकरिंग करतो, एकटाच कॉमेडी करतो, एकटाच पर्सन तो त्या ठिकाणी वर्क करतो. दुसरा कोणाला वन मॅन स्टँड कॉमेडी असते त्या ठिकाणी, एकाच व्यक्तीची. त्याच प्रमाणात या सोल ट्रेडिंग कन्सर्नला आणखीन एक म्हणण्यात आलेलं आहे. काय म्हणण्यात आलं आहे, वन मॅन शो बिझनेस. हा तुम्हाला MCQ मध्ये सुद्धा विचारण्यात येऊ शकतो. वन मॅन शो बिझनेस म्हणजे कोणता बिझनेस, कोणता आहे तर वन वर्ड सोल ट्रेडिंग कन्सर्न किंवा सोल प्रोप्रायटरशिप. बिझनेस कॅन नॉट बी एक्सटेंड बियॉन्ड अ सर्टेन लिमिट. हा सोल ट्रेडिंग कन्सर्न हा बियॉन्ड अ सर्टेन लिमिट पेक्षा जास्त प्रमाणात मोठा करता येत नाही. त्या ठिकाणी त्याची सुद्धा एक लिमिटेशन्स आहेत त्या ठिकाणी. सोल ट्रेडिंग कन्सर्न इज नॉट सुटेबल फॉर लार्ज स्केल बिझनेसेस. हा सोल ट्रेडिंग कन्सर्न हा मोठ्या स्वरूपातील व्यवसायासाठी सुटेबल नाही. तर या सर्व काही वेगवेगळ्या कारणामुळे तो सुटेबल नाही. पण आतापर्यंत सोल ट्रेडिंग कन्सर्नचे ओव्हरऑल आपण त्या ठिकाणी पाहिले. सोल ट्रेडिंगचे फीचर्स, मीनिंग, डेफिनेशन, फीचर्स, मेरिट्स अँड डिमेरिट्स आपण पाहिले. प्रत्येक वेळेस रिवाइज करू दे आपण त्या ठिकाणी. आता सोल ट्रेडिंग कन्सर्न आपण सुरू केला होता. सोल ट्रेडर म्हणजे काय आहे, सोल मीन्स अ सिंगल किंवा इंडिव्हिज्युअल. सोल मीन्स इंडिव्हिज्युअल. प्रोप्रायटरशिप मीन्स ओनर. त्यानंतर आपण डेफिनेशन पाहिली. कोणाची होती डेफिनेशन, कोणाची होती डेफिनेशन, अकॉर्डिंग टू जेम्स लुंडे यांच्या मतानुसार काय होती डेफिनेशन, सोल ट्रेडिंग कन्सर्न किंवा सोल प्रोप्रायटरशिप इज इनफॉर्मल टाइप ऑफ बिझनेस ओन्ड बाय वन पर्सन. त्यानंतर आपण फीचर्स पाहिले. फर्स्ट फीचर्स काय होता, इंडिव्हिज्युअल ओनरशिप. सेकंड नंबर, नो शेअरिंग प्रॉफिट अँड रिस्क. थर्ड नंबर, सेल्फ एम्प्लॉयमेंट. फोर्थ नंबर, लोकल मार्केट ऑपरेशन. फिफ्थ नंबर, नो सेपरेट लीगल स्टेटस. सिक्स नंबर, मिनिमम गव्हर्नमेंट रेग्युलेशन. अँड लास्ट नंबर, अनलिमिटेड लायबिलिटी. त्यानंतर या सोल ट्रेडिंग सोल प्रोप्रायटरशिपचे मेरिट्स अँड डिमेरिट्स पाहिले. या ठिकाणी आपला प्रायव्हेट सेक्टर ऑर्गनायझेशन मधील फर्स्ट बिझनेस संपला आहे सोल ट्रेडिंग कन्सर्न संदर्भात.
Thank you everyone. Thank you students.